नदीचं पाणी वाढलं, शेतं बुडाली, पण शेतकऱ्यांचं मोठं मन अजूनही बुडालेलं नाही. मी असं का बोलतोय हे तुम्हाला शेवटी नक्कीच कळेल बघा. काय म्हणता मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून निसर्गानं वेगळीच ताकद दाखवली आहे बघा. नदीचं पाणी दिवसेंदिवस वाढतंय आणि आमच्या गावातली शेतं पाण्याखाली जात आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत, घाम गाळून पिकवलेले पीक हे सगळं एका क्षणात वाहून जातंय बघा. आणि त्यात बघा देगलूर नांदेड महामार्ग पूर्णपणे बंदच झाला बघा. सगळं पाहून घरी आलो. सगळेजण चिंता करतायत काय होईल काही माहिती नाही. आणि त्यात रत्नागिरीला जायची वेळ पण आली. खूप भूक लागली होती बघा. आईनं सांगितलं जेवण तयार आहे. म्हटलं आधी जेवण करून घेऊत. इकडं मी जेवण करतोय, पण जे अडकले त्यांच्या जेवणाचं काय. इथं तुम्ही शेतकऱ्याची माणुसकी बघा. जेव्हा गावच्या रस्त्यांवर गाड्या अडकतात तेव्हा प्रत्येकजण स्वतःच्या अडचणी विसरून दुसऱ्याच्या मदतीला हात देतो. शेतकरी कितीही अडचणीत असो तरी त्याला आधी समोरच्या माणसाचा विचार करायचा असतो. हा आपल्या गावचा स्वभाव आहे. अडचणीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं हीच खरी ओळख आहे बघा शेतकऱ्यांची. स्वतःचं दुःख पचवून इतरांच्या आनंदासाठी जगणारा तोच म्हणजे शेतकरी. नदीला पाणी आलं आणि गावच्या पुलावर प्रचंड वेगाने पाणी वाहू लागलं. अशा वेळेस गावकऱ्यांची सुरक्षा हीच सर्वात मोठी जबाबदारी ठरते. त्यामुळे पोलीस प्रशासन पूल पूर्णपणे बंद करून ठेवलं, जेणेकरून कोणीही धोका पत्करून पाण्यात जाऊ नये. आईचा कॉल आला होता घरी पटकन ये, जास्त वेळ बाहेर थांबू नकोस म्हणून. घरी येऊन बघतोय काय पवन कुमार आले होते. हा दिसतो छोटा पण आहे खूप करामती बघा. चांगली झोप घेतली. झोपेतून संतोष भाऊसोबत निघालो. पाण्याचं प्रमाण किती वाढलंय बघण्यासाठी. बघतोय काय खूप प्रमाणात पाणी वाढलंय बघा. यापेक्षा जर जास्त पाणी वाढलं ना आम्हाला नक्की गाव खाली करावं लागेल बघा. चला मग